नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इयत्ता 10वी विषय इंग्रजी प्रिलिम्स 2025-26-27 पदमाचा पेपर एक्सप्लेन करणार आहे. एकूण वेळ असणार आहे 3 तास, एकूण पेजेस आहेत 8 आणि एकूण गुण आहे तुम्हाला 80. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि व्हिडिओ हा पूर्ण पहा, कारण की मी मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे, जेणेकरून तुमचा जो इंग्रजी लँग्वेजचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं स्कोअर करू शकणार आहात. तर चला प्रश्न पहिला पाहूया, जे असणार आहे की सेक्शन पहिला दिलेला आहे लँग्वेज स्टडीचा सेक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा, की प्रश्न पहिला ए दिलेला आहे, डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. त्यामध्ये पहिला दिलेला आहे, याचं उत्तर येणार आहे फील्ड, कारण की ते ई येणार आहे. दुसरा आहे ट्रॅफिक, तिसरा आहे हार्ट आणि चौथा असणार आहे ते कॉर्नर. याचं उत्तर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर व्यवस्थितपणे करून घ्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यामधील पहिला दिलेला आहे बघा, फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ. आणि दुसरा दिलेला आहे प्रायोरिटी, पीस, पिक्चर अँड प्लास्टिक. हे एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, पंच्युएट द फॉलोइंग. पहिला विचारलेला आहे, डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे, व्हॉट्स द मॅटर विथ यू, यू फूल, शाउटेड रामलाल. पुढचा प्रश्न चौथा विचारलेला आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग लेटर्स इन द वर्ड इन्फॉर्मेशन. हा वर्ड दिलेला आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये तुम्हाला बनवायचा आहे. पुढचा प्रश्न पाचवा दिलेला आहे बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. त्यामधील पहिला दिलेला आहे वॉटर दिलेला आहे हा शब्द, आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला वर्ड्स बनवायचे आहेत. पुढचा प्रश्न दिलेला आहे, जे आहे 6वा प्रश्न, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. इथे तुम्हाला शब्द दिलेला आहे हाऊस. हाऊस पासून तुम्हाला नाम म्हणजेच की नाउन्स तयार करायचे आहेत. ई पासून नाउन काय होणार, एलिफंट लिहू शकता. टी वरनं काय होणार, टायगर लिहू शकता. आर वरनं काय होणार, रॅबिट लिहू शकता, रॅट लिहू शकता. आणि टी वरनं परत तो काय होणार ते तुम्ही लिहायचं आहे. तर पुढं पूर्ण ती चेन करायची आहे. पुढचा प्रश्न बी दिलेला आहे, त्यामधील डू ॲज डिरेक्टेड. त्यामध्ये बघा पहिला दिलेला आहे, अटेम्प्ट एनी वन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी नोन ॲज. 1 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्यामधील तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे, जे की तुम्हाला फ्रेज दिलेले आहे टू बी नोन ॲज. पुढचा प्रश्न त्याच्या ऑरसाठी एक दिलेला आहे बघा, बी, ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली, आय हेल्प माय फ्रेंड. इथं तुम्ही लिहू शकता, पुढचं तुमचं जे पण आहे ते एक्सपांड करायचं आहे आणि एक वाक्य पूर्ण तयार करायचं आहे जे मिनिंगफुल असायला पाहिजे. हे सोडवू शकता किंवा हे सोडवू शकता, तुम्ही कोणतं पण एक सोडवा. दुसरा दिलेला आहे बघा, अटेम्प्ट एनी वन. ए दिलेला आहे, त्यामधील ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. त्यामधील पहिला दिलेला आहे कम्फर्ट आणि दुसरा दिलेला आहे अट्रॅक्ट. त्यामध्ये तुम्ही प्रेफिक्स आणि सफिक्स काय ॲड करू शकता बघा, अनकम्फर्टेबल ॲड करू शकता किंवा कम्फर्टेबल आणि अनकम्फर्ट पण चालते. अट्रॅक्टिव्ह ॲड करू शकता तुम्ही, अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्शन असे वर्ड्स होतील तुमचे. मेक बी दिलेला आहे बघा, त्याच्यासाठी ऑरसाठी हे किंवा ते सोडू शकता तुम्ही, ए किंवा बी. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. त्यामध्ये पहिला दिलेला आहे कम्फर्ट आणि दुसरा पण दिलेला आहे अट्रॅक्ट. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे एक चांगला वाक्य इथं तयार करायचं आहे, ज्याचं व्यवस्थित मिनिंग व्हायला पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. दुसरा दिलेला आहे बघा, सेक्शन दुसरा चालू होता आपला इथं, टेक्स्च्युअल पॅसेज. याच्यामध्ये बघा प्रश्न दुसरा पाहण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर बघा पुढचा प्रश्न दुसरा ए दिलेला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एकूण 10 गुणांसाठी हा तुम्हाला पॅसेज जो पण सेक्शन चालू होणार आहे तो होणार आहे. पहिला त्यामध्ये दिलेला आहे बघा, A1, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्यामध्ये पहिला दिलेला आहे, द रायटर्स हाऊस वॉज इन. दुसरा दिलेला आहे, द ऑफिसर्स क्लब वॉज. आणि तिसरा दिलेला आहे, इट वॉज अ फ्यू डेज इन टू. चौथा दिलेला आहे, अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड मेड देअर डेन इन. इथं तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, ती अर्धी आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला अर्धा मार्क इथे देणार आहेत. तर व्यवस्थितपणे हा उत्तर लिहा.
पुढचा प्रश्न पाहूया चला आपण. इथे तुम्ही पाहू शकता हा पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला. बेबी लंगूरचा जो पण तुम्हाला धडा आहे तो आहे, त्याच्यावर आधारित हा पॅरेग्राफ दिलेला आहे. हा पॅरेग्राफ आहे. आणि दुसरा A2 तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. डिस्क्राईब द कंपाऊंड वर्ड्स अँड द किचन गार्डन्स ऑफ द रायटर. सेकंड 2 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा दिलेला आहे बघा A3 मॅच द सिनॉनिम्स. इथे तुम्हाला हे दिलेले आहेत वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचे सिनॉनिम्स इथं बी कॉलममध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये बघा पहिला दिलेला आहे रिव्हिल्ड, दुसरा आहे न्यू फॅक्टर आणि तिसरा आहे ऑक्युपाईड आणि चौथा आहे चान्स. याच्यामध्ये बी कॉलममध्ये बघू शकता तुम्ही. पहिला दिलेला आहे ऑपॉर्च्युनिटी, दुसरा दिलेला आहे बी एंगेज्ड इन, सी दिलेला आहे न्यू डायमेन्शन, डी दिलेला अनफोल्डेड. व्यवस्थितपणे तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहेत आणि व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. हे एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. A4 दिलेला आहे. डू ॲज डायरेक्टेड द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास ॲड अ टेल टॅग. म्हणजे ते तुम्हाला क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. बघा इथं द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, याचं उत्तर काय येणार? वॉजंट इट. कंपाऊंड म्हणजे हे एक वस्तूच आहे ना, असं त्यामुळं इट येणार. दुसरा दिलेला आहे बघा. द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. WH क्वेश्चन फ्रेम करा. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइंड पार्ट ॲज अन आन्सर इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. मग इथं तुम्ही काय लिहू शकता बघा. वेअर वॉज रायटर्स हाऊस, याचं उत्तर येणार. इथं मी ऑलरेडी पेनाने पण लिहिलेलं आहे, ते तुम्ही लिहू शकता. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. A5 पर्सनल रिस्पॉन्स आहे, जो की तुमचा स्वमतचा प्रश्न असणार आहे. तुमचे स्वतःचे मत तिथं मांडायचं आहे. जास्त मोठा काय इथं तुम्हाला पॅरेग्राफ करून लिहायची गरज नाहीये, जसं आपण हिंदीमध्ये मराठीमध्ये करतो तसं लिहायचं नाहीये. जास्तीत जास्त 4-5 ओळीमध्ये तुम्ही इथं तुमचं जे पण असणार आहे स्वमत लिहायचं आहे. ओके. डू यू लाईक टू लाईव्ह इन अ बंगलो, वाय. इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बी दिलेला आहे बघा. त्यामधील रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. B1 म्हणजे हा प्रश्न तुम्हाला जो पण टेक्स्चुअल असणार आहे तो 10 मार्कांसाठी आहे. त्यामधील B1 दिलेला आहे. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला दिलेला आहे रामलाल हॅड 7 गर्ल्स. दुसरा दिलेला आहे भोली वॉज द एल्डेस्ट डॉटर. तिसरा दिलेला आहे द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी. चौथा दिलेला आहे रामलाल वॉज अ टीचर. इथे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे बघा, मी दाखवतो. पुढचा प्रश्न तो जो प्रश्न ट्रू फॉल्स विचारलेला होता तो एकूण 2 गुणांसाठी होता. इथं बघा हे दिलेलं आहे पॅरेग्राफ, बघू शकता. इथे तुम्ही पॅरेग्राफ दिलेला आहे, हा पॅरेग्राफ आहे, त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारलेली. त्यामधील B2 दिलेला आहे बघा. इथं B2 दिलेला आहे कम्प्लीट द वेब. रामराज डॉटर्स यंगेस्ट, सेकंड, थर्ड अँड एल्डेस्ट. तर हे अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. जर का तुम्ही पॅसेज वाचला तर तुम्हाला लगेचच याचं उत्तर मिळेल. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. B3 दिलेला आहे बघा. मॅच द फॉलोइंग. कॉलम A दिलेला आहे डिसफिगर्ड, दुसरा दिलेला आहे पॉकमार्क्स, तिसरा दिलेला आहे स्टॅमर, चौथा दिलेला आहे ब्युटिफुल. कॉलम बी मध्ये दिले आहे बघा. A प्रिटी, B स्पॉइल्ड, C दिलेले आहे परमनंट मार्क्स लेफ्ट ऑन द स्किन आणि D दिलेला आहे स्पीच डिफेक्ट. हे एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. त्यामधील B4 बघा. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. इथं दिले बघा. रिराईट युझिंग अनेबल टू. मग कुड नॉट काढून तिथं तुम्ही अनेबल टू यूज करायचं आहे, जस्ट एवढंच आहे. हे सोपं आहे अतिशय. दुसरं दिलं बघा. इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राईडग्रूम फॉर देम. मेक इट अफिर्मेटिव्ह. अफिर्मेटिव्ह तुम्हाला इथं हे नकारार्थी आहे, तिला तुम्हाला सकारात्मक करायचं आहे वाक्य. तर तुम्हाला हे करायचं. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. B5 पर्सनल रिस्पॉन्सवर तुमच्या स्वमतावर आधारित हा प्रश्न दिलेला आहे बघा. राईट 3/4 सेंटेन्सेस अबाउट युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीबद्दल एकदम अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे हा पण. तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, मेंबर्स कोण कोण आहेत, किती मेंबर्स आहेत, त्यांची वैशिष्ट्ये तुम्ही इथं थोडक्यात लिहायची आहे. जास्त डिटेलमध्ये लिहायचं नाही आहे तुम्ही. इथं फक्त 4 ते 5 ओळींमध्ये तुमचं स्वमत संपवायचं आहे. पुढचा सेक्शन 3रा चालू होतो आहे, तो आहे पोएट्रीचा. पोएट्रीमध्ये बघा प्रश्न 3रा दिलेला आहे. पोएट्रीचा जो सेक्शन आहे तो एकूण 10 गुणांसाठी दिलेला आहे बघा. पहिला 3रा A दिलेला आहे. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यामधील A1 आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला दिलेला आहे द ओनर ऑफ द वुड्स लाईव्स इन द विलेज. दुसरा दिलेला आहे द स्पीकर स्टॉप्स नियर द फार्म हाऊस. तिसरा दिलेला आहे द ओनर ऑफ द वूड इज नोन टू द स्पीकर. चौथा दिलेला आहे समर सीझन ऑफ द इयर इज डिस्क्राइब्ड इन द पोएम. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे ट्रू ऑर फॉल्सचा. इथे तुम्हाला कविता दिलेली आहे बघा, दाखवतो त्यामुळे पुढचा जो भाग आहे तो.
ही पूर्ण कविता दिलेली आहे. आणि बघा A2 दिलेला आहे, त्यामधील प्रश्न फाइंड आउट लाईन और लाईन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. पहिला दिलेला आहे देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेसपासिंग. दुसरा दिलेला आहे हिज हॉर्स सीम्स अनएक्सियस टू कीप गोईंग. हे 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बी दिलेला आहे अप्रिशिएशन ऑफ द पोएम. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. यू स्टार्ट डाईंग स्लोली. ही तुम्हाला कविता दिलेली आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि इथं पण तुम्हाला दिलेली आहे. अप्रिशिएशन करायला खूप सोपं असतं. तर हे एकूण 5 गुणांसाठी आहे. तर बघा ही पूर्ण कविता आहे. पब्लो नेरुडा याचा लेखक आहे. मग इथं तुम्ही प्रश्न पाहू शकता. पहिला टायटल ऑफ द पोएम. टायटल ऑफ द पोएम काय येणार? यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम द पोएट और पोएट्रेस. याचं पोएट काय कोण होतं? पॅब्लो नेरुडा. आणि रायमिंग स्कीम काय असणार आहे? रायमिंग स्कीम काय येणार आहे तुमची? फिगर्स आहे ही कविता. फिगर्स ऑफ स्पीच एनी वन कोणती एक लिहू शकता तुम्ही. इथं ॲलिट्रेशन लिहायचं आहे. ॲलिट्रेशन लिहू शकता, रिपिटेशन लिहू शकता, दोन्ही पण येतं इथं. सेंट्रल आयडिया थीम तुम्ही 2 किंवा 3 लाईनमध्ये इथं लिहायचं आहे. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे हे सेंट्रल आयडिया लिहायचं आहे. पुढचा सेक्शन चालू होत आहे जे की नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला बघा प्रश्न 14 दिलेला आहे. ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा एकूण 10 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये A1 दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स दॅट सॉलिड वेस्ट आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली. दुसरा दिलेला आहे ऑफ गार्बेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. थर्ड दिलेला आहे ॲट प्रेझेंट ऑफ दिल्ली लँड मास इज बिईंग चॉकड बाय द गार्बेज. चौथा दिलेला आहे आर मॅनेजिंग सॉलिड वेस्ट फॉर ॲट लिस्ट 25,000 दिल्ली. इथं तुम्हाला पॅसेज दिलेला आहे बघा, जो की नॉन टेक्स्चुअल आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हा दिलेला नाही आहे. हा पॅसेजच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न A2 दिलेला आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. एकूण 2 गुणांचा हा प्रश्न आहे. इन्फेक्टियस डिसीज आर. इथं तुम्हाला पॅसेजमध्ये हुडकायचं आणि इथं लिहायचं आहे. A3 दिलेलं आहे बघा, फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स. इनविजिबल याचं काय येणार अँटोनिम ते लिहायचं आहे. विरोधार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला. दुसरा दिलेला प्रॉब्लेम्स. तिसरा दिलेला आहे लिगल आणि चौथा दिलेला आहे इन्क्लायनिंग. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला हाफ मार्क्स, म्हणजे इनविजिबलचं तुम्ही जर का उत्तर लिहिला तर हाफ मार्क्स ह्याला मिळणार. दुसऱ्याचा लिहिला तर ह्याला हाफ मार्क्स, मग 1 मार्क्स होणार. 2 शब्दांचा 1 मार्क्स. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 4 A4 दिलेला आहे. डू ॲज डायरेक्टेड दिस गार्बेज ड्रम्स पास पोज हेल्थ अँड इन्व्हायरमेंट हजार्ड. यूज ॲज वेल ॲज यूज करून तुम्हाला इथं वाक्य लिहायचं आहे. याचं उत्तर काय येणार बघा, दिस गार्बेज ड्रम्स पोज हेल्थ ॲज वेल ॲज इन्व्हायरमेंट हजार्ड. याचं उत्तर येणार. दुसरा दिले बघा, दे आर ब्रीडिंग ग्राउंड फॉर द जर्म्स ॲज अ क्वेश्चन टॅग. नाही, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले बघा, A आर दे, बी दिलेलं आर नॉट दे, आरंट दे, डू दे. याचं उत्तर काय येणार आहे? आरंट दे. सी ऑप्शन बरोबर येणार आहे. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता. A5 दिलेले बघा, सोमतच्या आधारेच लिहायचा हा पण प्रश्न. सजेस्ट एनी 4 सोल्युशन फॉर ओव्हरकमिंग द प्रॉब्लेम ऑफ गार्बेज. तुम्हाला काय काय वाटते ते उपाय तुम्ही इथे लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी आपण प्रश्न विचारलेला आहे. बी दिलेले बघा, समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. मग इथे तुम्हाला जो पण नॉन टेक्स्चुअल पॅसेज दिलेला होता त्याचं तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यामधील 5वा सेक्शन चालू होतं बघा, रायटिंग स्किल्सचा. प्रश्न 5 ए दिलेला आहे. लेटर रायटिंग. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. इमॅजिन दॅट यू आर अभिषेक और आकांक्षा वेकांत सर्वेस फ्रॉम फ्लॅट नंबर 9 गोकुल धाम सोसायटी सोलापूर. नाव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. एकूण 5 गुणांसाठी आहे हा पण प्रश्न. ब्लड डोनेशन कॅम्प. इथं दिलेल्या बघा तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यात तुम्ही वाचून इथं तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत, इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर. तुम्ही कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. इन्फॉर्मल लेटर बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम अबाउट द कॅम्प. इनकरेज हिम टू डोनेट ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन. यू मे ॲड युअर. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मल तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही इथं पत्र लिहायचं आहे ब्लड डोनेशन या कॅम्पबद्दल. A2 दिलेले बघा, फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू द इन्चार्ज ऑफ द कॅम्प रिक्वेस्टिंग हिम और हर टू ऑर्गनाइज अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. इथं तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे. तुम्ही एक या व्यवस्थापकाला लिहायचं आहे, इन्चार्जला लिहायचं आहे की आमच्या एरियामध्ये पण ब्लड डोनेशन कॅम्प घ्या म्हणून.
हे तुम्ही अटेम्प्ट करू शकता, हे अटेम्प्ट कोणतं पण एक अटेम्प्ट करा. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, बी दिलेला आहे डायलॉग रायटिंग और स्पीच रायटिंग. याच्यापैकी तुम्ही कोणताही एक सोडवायचा आहे. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. एकूण 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. B1 दिले बघा डायलॉग रायटिंग. फर्स्ट प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. ए दिलेला आहे नो आय डिडंट. बी दिलेला आय क्रॉस्ड द डेडलाईन. सी दिलेला आहे वाय कुडंट यू डू दॅट. डी दिलेला आहे डिड यू रजिस्टर युअर नेम फॉर द ड्रॉइंग कॉम्पिटिशन. एक गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. दुसरा दिलेला आहे बघा कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. ए विच मूवी डू यू लाईक. बी दिलेला आहे तुमचं उत्तर तिथे लिहायचं आहे. वाय डू यू लाईक दॅट मूवी आणि तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं. तुम्हाला आवडते की नाही ते लिहायचं आणि का आवडते ते पण लिहायचं येतं. एकूण हा पण एक गुणांसाठी प्रश्न आहे. तिसरा दिलेला बघा राईट अ डायलॉग ऑन एम्बिशन ऑफ लाईफ बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. हे तुम्ही तिन्ही पण प्रश्न सोडवला तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील. ऑरसाठी पण प्रश्न विचारलेला बघा स्पीच रायटिंग. इमॅजिन दॅट बिंग द कॅप्टन ऑफ युअर स्कूल यू आर आस्क्ड टू डिलिव्हर अ स्पीच on adverse effect of mobile phones on teenagers. Prepare a speech using the points given below. You may also add your own points. Loss of sleep, stress, over dependency, loss of verbal communication, change in behavior pattern, low academic performance, effects on the brain. एकूण 5 गुणांसाठी हा पण आहे. स्पीच रायटिंग तुम्ही करू शकता किंवा ते करू शकता तुम्ही. B1 किंवा B2 पैकी एक करायचं आहे. पुढचा प्रश्न 6वा ए दिलेला बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे. A1 दिलेला आहे नॉन वर्बल टू वर्बल. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन द ट्री डायग्राम. राईट अ पॅराग्राफ बेस्ड ऑन इट. गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. लिटरेचर, interpretations, branches, mirror of the following, criticism of life, reflection of life, poetry, drama, novel, short stories. इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा. हे तुम्हाला याच्या आधारे तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे व्यवस्थितपणे. किंवा ऑरसाठी तुम्हाला इथं वर्बल टू नॉन वर्बल याच्या आधारे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो. तुम्हाला चार्ट तयार करायचा असतो. इथं पॅरेग्राफ दिलेला आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द टेबल. तर चला बघूया तो प्रश्न. इथं हा पूर्ण पॅरेग्राफ दिलेला आहे बघा तुम्हाला. टायटल द्यायचं इथं आणि इथं नेम द स्टॉर्म, फीचर ऑफ द स्टॉर्म इफ मेन्शन्ड, प्लेस वेअर दे ऑकर इफ मेन्शन्ड. इथं तुम्हाला इथं पूर्ण तो तक्ता लिहायचा आहे. पुढचा बी दिलेला बघा एक्सपांड द थीम. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. B1 दिलेला आहे न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स. हेवी रेनफॉल disturbs life in the western Maharashtra. Headline, dateline, leadline, introduction, detailed news, conclusion. इथे तुम्हाला बातमी लेखन तयार करायचे आहे. B2 दिले बघा स्टोरी रायटिंग. डेव्हलप अ स्टोरी विथ beginning with the help with the following lines. Give a suitable title to story. Last Sunday I visited Tadoba National Park with my family. It is located in Chandrapur district. We were enjoying the wildlife of the dense forest and suddenly. इथे तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायचं आहे. कहाणी लेखन, कथालेखन करायचं आहे इथं पूर्ण. पुढचा शेवटचा सेक्शन दिलेला आहे बघा 6वा स्किल डेव्हलपमेंट. एकूण 5 गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे. त्यापैकी 7वा प्रश्न ट्रान्सलेशन. ए दिलेला बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. इथे तुम्हाला 6 वर्ड्स दिलेले आहे. त्याच्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला ट्रान्सलेट करायचे, तुमच्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला दिलेला आहे व्हायलेन्स, दुसरा कस्टमर, तिसरा वुड्स, चौथा स्कॉर्पिओन्स, 5वा वंडर, 6वा एनव्हियस. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 4 अटेम्प्ट करायचे आहेत. पुढचा प्रश्न बी दिलेला ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. कोणतेही 2. इथे 4 दिलेले, कोणतेही 2 तुम्हाला करायचे. पहिला दिलेला आहे बघा वी शुड लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. दुसरा दिलेला आहे रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स, नेबर्स, एल्डर्स. तिसरा दिलेला आहे बघा गुड रायटिंग इज द मिरर ऑफ अ पर्सन्स कॅरेक्टर. चौथा दिलेला आहे डोंट बिलीव्ह इन ह्युमर्स. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 ट्रान्सलेट करायचे आहेत. एकूण 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. सी दिलेला आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स और प्रोवर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. तुम्हाला इथे 2 दिलेले, कोणतेही एक तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे आपल्या मराठी भाषेत. म्हणी आहेत ह्या बघा. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. अँड ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही एक ट्रान्सलेट करायचं आहे तुमच्या भाषेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.